सर्वधर्मीय लोकांनी एकोप्याने राहून शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे. पोलीस दल सदैव आपल्या पाठीशी राहील. डीजेवर बंदी आहे. कोणत्याही प्रकारे कायद्याचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे मत नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात शहर परिसरातील सर्वधर्मीय धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच शांतता समितीच्या सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना संदीप कर्णिक यांनी विविध विषयांवर भाष्य केले. सध्याची तरुण पिढीला देखील कायद्याचे ज्ञान घेण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा गैरवापर तरुणाईकडून केला तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाही नाही. मी लोकांसाठी सदैव काम करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस सिद्धेश्वर धुमाळ, सीताराम कोल्हे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंती अध्यक्ष समीर शेटे, सतीश, राजेंद्र बागुल, बाळासाहेब पाठक, रामसिंग बावरी, मुस्लिम समाजाचे हनीफ बशीर, हाजी अजेश पठाण, आसिफ मुलानी, दिलीप तेजाळे, शिवसेनेचे एकता खैर तसेच सर्वधर्मीय नेते व धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या आपल्या अप्रोचबद्दल खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. आपल्याला मी नाशिक रोडच्या पण व्हिजिट्स केल्या, त्या ठिकाणी पण मीटिंग झाली. एवढे सकारात्मक आणि एवढे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स शिवजयंतीच्या निमित्ताने माझी आता 19 वर्ष नोकरी झालेली आहे, पण नाशिक एवढे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स आणि जे काही सकारात्मक छोटे छोटे प्रोग्राम्स, कोणी ब्लड डोनेशन घेतलेलं आहे, कोणी स्टुडंट्सना मार्गदर्शनसाठी घेतलेलं आहे, इतिहासाचा लागून आव्हानचा कार्यक्रम आहे. तर हे पण खूप पहिल्यांदा फक्त मिरवणूक आणि संपला. तर हे आपण जे सर्व उपक्रम करतायत ते पण खूप छान आहेत. आणि मी जसं आपल्याला खरोखर सांगितलं की एक फोन माझ्यासाठी आपण रिझर्व ठेवावा. नक्की आपण सगळ्यांनी जे आमच्या ऑफिसर गड साहेबांचं जे काही सगळे आपण कौतुक करता, इथेच नाही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर, ते ऐकून आणि खूप चांगलं वाटतं नेहमी. आणखीन भद्रकाली सिनियर पीआयचं पण आपल्या, मी जिकडे सिटीमध्ये जातो, आपण पण आता खूप चांगलं त्यांच्याबद्दल बोललात. तर असे जे ऑफिसर्स असतात, कारण खरं पोलिसचं काम जे आहे ते पोलीस स्टेशनलाच होतं. आमचे जे कॉन्स्टेबलरी आहे की ज्याच्यात 99% पोलीस फोर्स आर कॉन्स्टेबल्स, पोलीस नाईक्स, हेड कॉन्स्टेबल्स, ASIs. तर ही काम करणारी प्रवी जी हीच आहे आणि सगळं काम जे आहे पोलीस स्टेशनला होतं. बाकी आम्ही सर्व सुपरवायझरी आहे, DCP सुपरवायझरी, ACP सुपरवायझरी, ACP सुपरवायझरी आहे. तर ज्या वेळेला ही प्रवी ऍप्रिशिएट होते आणि ज्यावेळेला ही प्रवी स्ट्रॉंगली काम करायला लागते, त्यावेळेला देर इज नो स्टॉपिंग. त्याला कुठली लिमिट उरत नाही चांगल्या कामाला. आणि ते जेव्हा पब्लिकमध्ये मिसळून पब्लिकची ऍप्रिशिएशन घेतात आणि पीपल सेंट्रिक काम करतात, आपल्या सगळ्यांना जे आवडतं त्याप्रमाणे काम करतात, तर दॅट इज व्हॉट इज जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत, जे आपण सर्व्हिस अप्रोच म्हणतात. आता परवा आपल्याकडे डेप्युटी सीएम होम मिनिस्टर येऊन गेले, त्यांनी सांगितलं सर्व्हिस अप्रोच. या ठिकाणी जे वातावरण बघितलं, मी तसं नवीन राहिलो नाही आता, पण तरी पण नवीनच आहे. पण आपल्या सगळ्यांचं जे काही वातावरण हे बघितलं, आणि काल पण माझ्याकडे काल का परवा काही जण भेटायला आलेले होते, मला वाटते आपण. तर ते इंटरॅक्शन केल्यावर जो कॉन्फिडन्स वाढत जातो, तर सगळ्यांना खरोखर खूपच धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी एकदाच फक्त ज्या काही गोष्टी एक जे सिनियर पीआय भद्रकाली यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे यंगस्टर्स आहेत, तर यंगस्टर्स लोक हॉट हेडेड असतातच. आणि सोशल मीडियामुळे आता काय झालेलं, एक जर विचित्र माणूस असला तर एका माणसाने सुरू काहीतरी केलं की त्याची चेन लागते. तर हे जे आपल्याला आहे रुमर्स आणि सोशल मीडियावरचे पोस्ट, याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायची. जे जुळी नाहीच आहेत, 15 वर्षावरील आहेत, 15 ते 18 आहेत,
किंवा 18 ते 25 आहेत, तर यांचं पण काय करतायत त्यांची पण काळजी घ्यायची आहे. खूप महत्वाचा एक मुद्दा आपण मांडलात की जे दारू पिऊन येणारे काही लोक फक्त दंगा करायला येतात आणि मजा करायला येतात, दारू पिऊन येतात. कुठली मिरवणूक असली दारू पिऊन नाचायचं, त्यांचा कुठल्याही उत्सवाशी काही संबंध नसतो. त्यांना डान्स करायला मिळत नाही, त्यामुळे त्यांना मजा करायची असते. मित्र येतात, मी हेच करू काहीतरी छेडछाड वगैरे करतात, ज्यांना कुठल्याही उत्सवाची काही घेणं नसतं. तर आपण सगळं याच्यावर लक्ष ठेवा. अशी काय असेल तर आमच्या लोकांना सांगा, आम्ही नक्कीच त्यांना लगेच बाहेर काढू. एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो परमिशनचा आहे. आतापर्यंत जेवढ्या परमिशन 109 का 105 104 परमिशन जे आलेले आहेत ते आतापर्यंत आम्ही क्लिअर केलेले आहेत. आज ज्या परमिशन राहिल्या असतील त्या उद्याच सकाळी आपण पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस स्टेशनमधून सीपी ऑफिसला कॉर्डिनेट करून घ्या आणि त्यांचं जर कॉर्डिनेशन आपल्याला कॉर्पोरेशन किंवा MSCP किंवा आणि कुठल्या डिपार्टमेंटची करून द्यायचं असेल तर आपण पटापट करून आपण, कारण 19 तारीख सोमवार आहे, आता 2 दिवस राहिलेले आहेत. तर SB आणि पोलीस स्टेशन आपण दोघं फटाफट करून उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या परमिशन आपण क्लिअर करून घ्या. किती परमिशन राहिले असतील प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.